राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या कामाचं श्रेय अलीकडच्या लोकांनी घेऊ नये। 100 वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी विकासाचं काम केलं। तुम्ही तुमचं काम जनतेला सांगा असं आव्हान कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी सतेज पाटील यांना दिलं। त्यांच्याशी संवाद साधलेला आहे विजय केसरकर। संजय मंडलिक दादा आपल्यासोबत आहेत। दादा, आज रविवारचा मुहूर्त साधत आपण प्रचाराला बाहेर पडलात, काय नेमका प्रतिसाद मिळतोय शहरामध्ये? खरं म्हटलं तर प्रचाराला काय आजच्या मुहूर्ताने मी बाहेर पडलेलो नाही। ज्यावेळी उमेदवारीचा अर्ज भरला किंबहुना त्याच्याही आधी प्रचाराची सुरुवात झालेली आहे। फक्त शिवसेनेची कोल्हापूर शहराची एक प्रथा आहे, परंपरा आहे की आमच्या प्रचारात ज्यावेळी सुरुवात करतोय त्यावेळी या स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेऊन कोटीतीर्थावर मी सुरुवात करतोय। सतेज पाटलांनी अशी टीका केली की मंडलिक कुटुंबियांकडून कालबाह्य मुद्दे बाहेर काढून टीका करण्यात येते। कालचा जो वीरेंद्र मंडलिक यांनी टीका केली त्याला अनुषंगाने मला पण असंच म्हणायचं आहे, कालबाह्य विषयावर बोलण्यापेक्षा आता चाललेल्या वस्तुस्थितीवर बोलूया। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी धरण बांधलं, त्याचं श्रेय अलीकडच्या लोकांनी घ्यायला नको पाहिजे। आणि मग इतिहासात रमण्यापेक्षा आत्ताच्या काळामध्ये जो मोदीजींनी विकास केलेला आहे, राज्य शासनाच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांनी विकास केलेला आहे। आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधी जे विकासासाठी प्रचंड असा निधी आणून कोल्हापूर विकासात्मक असं मार्गावर चाललेला आहे। हा विषय आणि पुढच्या काळामध्ये आम्ही म्हणजे काय करू शकतो हा विषय आम्ही लोकांच्या पुढे मांडतो। त्यांनीसुद्धा तेच विषय मांडावेत। नाहीतर मग उमेदवारांनी सांगायचं मागच्या 100 वर्षातलं, त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगायचं तुम्ही बोलू नका, आम्ही काय बोलावं आमचा अधिकार आहे, त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे। त्यांना आम्ही काय सल्ला देणार नाही, पण आम्हालाही शोधला त्यांनी अनावश्यक सल्ला देऊ नये। तर आपण बघितलं की 100 वर्षापूर्वी नेमकं काय केलं किंवा त्या कामाचं श्रेय आता न घेता आता नेमकं काय काम केलं याच्यावरती चर्चा करणं खूप गरजेचं आहे। आणि मोदींनी केलेल्या विकास कामामुळे जनता आपल्या पाठीशी उभा राहील अशा पद्धतीचा विश्वास संजय मंडलिक यांनी व्यक्त केला। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।